तुमचा विश्वास आमची बातमी। शिवाजी या चित्रपटाच्या असणाऱ्या नालायक बोड्याच्या डायरेक्टर आणि प्रोड्युसरांनी खबरदार व्हा। आमच्या छत्रपती शिवरायांच्या बद्दल चुकीचं दाखवू नका, घरात घुसून मार खाल। राज्य सरकारने पुढाकार घ्यावा। या चित्रपटाला पूर्णपणे त्या ठिकाणी बंदी हवी आहे। ज्या चुकीच्या माणसाने या पिक्चरची स्क्रिप्ट केली आहे त्याला इतिहासकारांच्या बरोबर बसवा। छत्रपती शिवराय कधीही मुघल विचाराच्या असणाऱ्या राजांच्या समोर झुकले नाही। काही काळात छत्रपती शिवरायांच्या बद्दल जेम्स लेन प्रकरण झालं होतं, त्यावेळेलाही हिंदुत्ववादी संघटना मराठा समाज आक्रमक झाला होता। परत या एका नवीन चित्रपटाच्या माध्यमातून एक नवीन वाद निर्माण करून देण्याचा प्रयत्न करतायत। छत्रपती शिवरायांचे कुठेही कुठलेही सरदार या मुघल विचारांचे नव्हते, ते कट्टर हिंदुत्ववादी होते। विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये जे मुघल विचाराचे काही आमदार होते ते म्हणायचे की 50% छत्रपती शिवरायांचे मुघलच त्या ठिकाणी सरदार होते, विश्वासू होते, सगळं लाबाड आहे। इतिहासकारांनी त्या आमदारांच्या बद्दल खोडून काढले। परत चित्रपट होतोय, ही खबरदार म्हणतोय, सगळे मराठा संघटना एकवटतील आणि खूप महागात पडेल त्या लोकांना चित्रपट प्रदर्शन केलं तर। आणि राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांनी छत्रपतींच्या बद्दलचं चुकीचं चित्रपट ताबडतोब रोखला पाहिजे, बाकी आम्ही ऐकणार नाही। अफजल खानांच्या किंवा त्या घटना सगळ्या घडल्या आणि जे विश्वासू खरं अंगरक्षक होते ते मुस्लिमच होते। छत्रपतींच्या आजूबाजूचे जे महत्त्वाचे लोक होते ते देखील मुस्लिम होतं असं त्या ठिकाणी मांडण्यात आल्याचं माहिती मिळते। काय झाले, ते दिग्दर्शक कोणतरी मोरे म्हणून आहेत, राज मोरे, त्यांनी ज्या पद्धतीनं दाखवण्यात आलेलं आहे त्याच्यात बदल करावा। छत्रपतींचे कट्टर मावळे 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीचे होते, सरदार होते। महाराजांनी सगळ्या जाती धर्मातला घेऊन इतिहास आणि स्वराज्य स्थापन केलेले आहे, म्हणून कुणीही खोटं त्या ठिकाणी दाखवून समाजामध्ये वाद निर्माण करू नका। उलट त्या औरंगजेबाच्या जी कबर आहे ना तिलाच उद्ध्वस्त काढण्यासाठी आता नियोजन करा असं माझं म्हणणं आहे। आम्हाला ही थडगी वडगी नकोच आहेत, या थडग्यांना ना आम्ही आता भीक घालणार नाही। म्हणून या चित्रपटाला रोखणं सरकारची जबाबदारी आहे, नाहीतर आम्ही छत्रपतींचे मावळे आमच्या ताकदीने रोखण्यामध्ये हिंमत ठेवू। वाटेल ते गुन्हे झाले तरी चालतील, पुढाकार मी पण घेईन। आपलं शासन, तुमचा विश्वास आमची बातमी।